मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 27 जानेवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग त्यांनी खूपच फास्ट दाखवलाय बरं का. बऱ्याच घटना पटापट दाखवल्यात. आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करते. सुरुवातीला आपण बघतोय की प्रिया स्वयंपाकघरात अजूनही स्वयंपाकच करतीये. अर्जुन, सायली खाली येतात. कल्पनाताई तर कंटाळून गेलेल्या असतात. अर्जुन आल्याला खुणवतो हिचा स्वयंपाक झाला की नाही कल्पनाताईंना, पण कल्पनाताई त्याला मानेने नाही असं म्हणतात. मग सायली प्रियाला म्हणते, काही जमतंय का प्रिया? प्रिया म्हणते, काय? सायली म्हणते, अगं नाही, पूर्णाजीचं अस्मिताचं जेवण वेळेत व्हायला हवं नाही का. कालची चूक सुधारायला जाशील आणि पुन्हा नवीन चुका करशील हा. प्रिया तिला चिडून म्हणते, ए सायली, हे तू ठरवू नकोस हा. हा ठीक आहे, होतंय माझं सगळं, होईल होईल, वेळेतच होईल. कल्पनाताई म्हणतात अर्जुनला, काय रे बाबा अर्जुन, तुम्ही दोघं बाहेर निघालात का? अर्जुन म्हणतो, हो मम्मा. कल्पनाताई म्हणतात, मग बाबा घरी आल्यावर तन्वीच्या हातचं गरम गरम जेवा बरं. अर्जुन हसायला लागतो आणि म्हणतो, मम्मा मी तर ऑफिसला निघालोय, पण आज मला भरपूर काम आहेत आणि कदाचित मी येईल तर रात्रीच येईल. प्रिया अर्जुन आणि सायलीकडे बघायला लागते बरं का. अर्जुन म्हणतो, काय ग तन्वी, तोपर्यंत तुझं जेवण होईल ना तयार? अगं लंच नाही पण डिनर होईल ना? सायली अर्जुन एवढं बोलून निघून जातात. अर्जुन म्हणतो, मम्मा मी येतो ग. कल्पनाताई आता हसतात बरं का. या प्रियाचा जो स्वयंपाकाचा प्रयत्न चालू आहे ना सकाळपासून, तो काही अजून स्वयंपाक झालाच नाहीये. प्रिया विचार करते, बापरे, सायली आणि अर्जुन दोघेही सोबत गेले. अर्जुन ऑफिसला चाललाय तर मग ही सायली का गेली सोबत? अरे बापरे, यांना काही कळलं का? अर्जुन सायलीला त्या महिपतने तोंड उघडलं असेल का? बापरे, नागोबा त्याच्यासाठीच फोन करतोय का मला मगासपासनं? प्रिया असे बरेच विचार करायला लागते आणि आता टेन्शन मध्ये पटापट स्वयंपाक करायला लागते. पण आता तो स्वयंपाक कसा होणार आहे हे तिचं तिलाच माहिती. पण तिने जो तो असा सगळा पसारा करून ठेवलाय ना, ते बघून मात्र कल्पनाताईंना आता तिची कीव येतीये. तर आता अर्जुन आणि सायली पोहोचलेत महिपतच्या घरी. अर्जुन सोबत ते इन्स्पेक्टर सबनीस पण आहेत. अर्जुन म्हणतो, इथे कसं काय सुमन काकूच्या फोनचं लोकेशन सापडलं असेल आणि सुमन काकूचा फोन इथे कसा आला असेल? सायली म्हणते, कदाचित नागराज काकांनी हे केलं असेल तर? आता तो सावंत म्हणतोय की नाही, मी ऍक्च्युली त्यांचं पण फोनचं लोकेशन ट्रेस करायला लावलं होतं, पण नागराज यांचा फोन घरीच दाखवत होता. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आपण इथे महिपतच्या घरी काहीतरी सापडेल अशी आशा करूयात. तेवढ्यात चैतन्य आलाय, पोहोचलाय तिथे आणि कोर्टाची परवानगी घेऊन आलाय. अर्जुनला म्हणतोय, हे घे अर्जुन, कोर्टाची परवानगी, आता आपल्याला ऑफिशियली महिपतच्या घरात घुसता येईल. ते इन्स्पेक्टर म्हणतात की चला, मी त्या घराचं सील उघडतो. सायली म्हणते, आता उगाचच बर का. सायली म्हणते, अहो तुम्हाला पोलीस स्टेशनला जायचं होतं ना, तुम्ही आणि चैतन्य भाऊजी तिकडे जा, मी महिपतच्या घरामध्ये बघते काही सापडलं तर. अर्जुन आता हसायला लागतो बरं का आणि म्हणतो, वेडी आहेस का सायली, तुला महिपतच्या घरी आत कसं काय जाता येईल एकटीला? सायली म्हणते, अहो इथे मला एकटीला जायला काय हरकत आहे, महिपत थोडी आहे आतमध्ये, आणि तसे इन्स्पेक्टर सावंत आहेत ना माझ्या सोबत. अर्जुन म्हणतो, काही काय सायली, अगं एकटीला कसं काय जाऊ देईल मी? अगं सुमनला पण तू एकटी शोधायला गेली तेव्हा काय झालं होतं? तुला काही झालं तर माझा जीव जाईल. आता सायलीला असते. आता चैतन्याला खरं तर हसू येतंय बरं का सायलीचं, पण आता काय बोलणार बिचारा. तो म्हणतो, तुमचं चालू द्या. अर्जुन म्हणतो, चैतन्य काय चाललंय तुझं इथे, काय चालू द्या? चैतन्य म्हणतो, अगं सायली वहिनी, ते जे परमिशन आहे ना कोर्टाचं, ते अर्जुनच्या नावावर आलंय, त्यामुळे ते अर्जुनलाच आतमध्ये जावं लागेल ना सगळा तपास करायला. सायली म्हणते, अगं बाई असं असतं का ते? चैतन्य म्हणतो, हो वहिनी, असंच असतं ते, पण काय आहे ना, आमच्या वकील साहेबांना त्यांच्या बायकोशिवाय काही सुधरत नाही, त्यामुळे. अर्जुन म्हणतो, चल आता बस झालं. तर आता हा सीन दाखवलाय साक्षीचा. साक्षी विचार करते, अण्णांची अवस्था मला बघवत नाहीये, काय करू? अण्णांना मी जेलमधून कसं बाहेर काढू? नाही नाही, अण्णांना तर बाहेर काढावंच लागेल. ती दामिनी देशमुख, ती तर अण्णांना बाहेर काढणार नाही. मग मला तर माझा चेहरा पण दाखवता येत नाही. मग आता एक वकील कुठून आणू? कसा शोधू मी वकील? हा, प्रियाची मदत घेऊ का? असा विचार करून साक्षी तिचा फोन उचलते आणि प्रियाला कॉल करायला लागते. तर तिला अचानक आठवतं की महिपतने तिला वॉर्न केलंय, प्रिया आणि नागराज या दोघांवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. हा विचार करून साक्षी आता तिचा फोन कट करते. प्रियाला फोन लावत असते तर साक्षी विचार करायला लागते, प्रियाची तर मदत घेताच येणार नाही, काय करू मी, काय करू? आजचा एपिसोड ना त्यांनी खूप फास्ट दाखवलाय प्रेक्षकांना आणि बरेच सीन घेतलेत त्यांनी एका मागोमाग एक. आता इकडे बघा, सायली आणि अर्जुन दोघे मिळून आणि सगळी टीम पण आहे पोलिसांची, सगळे महिपतच्या घराची झडती घेत आहे. एकमेकांना ते अधेमध्ये विचारत असतात, तुला काही सापडलं का, तुला काही सापडलं का? सायली म्हणते, नाही ना,
आणि आता सायली एका त्या ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरला ओपन करते. एक ड्रॉवर तर वरचा ओपन असतो, पण खालची 2 ड्रॉवर ओपनच होत नसतात. सायली बराच जोर लावते, पण ते काही उघडतच नसतात ड्रॉवर. शेवटी सायली अर्जुनला सांगते की अहो बघा ना, हे काय प्रकार आहे. मग सगळेजण तिथे येतात त्या ड्रेसिंग टेबल भोवती. अर्जुन म्हणतो, काय आहे सायली तिथे? सायली म्हणते, अहो बघा ना, हा जो ड्रॉवर आहे ना, हा वरचा उघडतोय फक्त आणि खालचे दोन्ही ड्रॉवर खोटे आहेत. मला असं वाटतंय की या ड्रॉवरला ओपन केल्यावर काहीतरी सापडेल आपल्याला. मग आता ते इन्स्पेक्टर आहेत ना सोबत, ते 2 कॉन्स्टेबलला सायलीची मदत करायला सांगतात की तो वरचा ड्रॉवर ओपन करा. आता तो वरचा ड्रॉवर ते अख्खाच्या अख्खा बाहेर काढतात बरं का प्रेक्षकांनो. खूप मोठा ड्रॉवर आहे आणि तो ड्रॉवर बाहेर काढल्यानंतर कळतं की ते जे 2 खालचे ड्रॉवर आहे ना, ते खोटे नाहीये, तर खाली पण एक कप्पा आहे. चोर कप्पा सारखं आहे काहीतरी. इन्स्पेक्टर म्हणतात, ते नीट चेक करा, काही ना काही नक्की सापडेल. आता ते पोलीस हात घालतात त्या ड्रॉवरमध्ये, तर तिथे एक सुटकेस सापडते लाल रंगाची. त्यामध्ये दिसतंय की त्यात खूप सारे डॉक्युमेंट्स आहेत. आता अर्जुन ते सगळे डॉक्युमेंट चेक करायला लागतो. आपण प्रोमोमध्ये बघितलं ना, तेच सगळं. सिटी हॉस्पिटलचे डॉक्युमेंट त्यात सापडलेत. मैपत मुळातच गुन्हेगार आहे आणि त्याच्या सगळ्या गुन्ह्यांचा लिखाचोठा त्याने सगळा तो फाईलमध्ये एका ठेवून दिलाय, सुटकेसमध्ये व्यवस्थित दडून. चैतन्य म्हणतो, अच्छा, मैपतने सगळं काही या बॅगमध्ये लपवलंय तर. मैपतने सगळी इल्लीगल प्रकरणं याच्यात लपवली आहे तर. अर्जुन म्हणतो, सिटी हॉस्पिटल? सायली म्हणते, अहो हे तेच हॉस्पिटल आहे ना, जिथून आपल्याला प्रतिमात्याच्या खोट्या मृतदेहाबद्दल माहिती मिळाली. अर्जुन म्हणतो, अरे हो की. आता अर्जुनने ती फाईल चेक करायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये काही नावं आहेत आणि त्यात पेमेंट टू NK असं लिहिलेलं आहे. आणि आता अर्जुन म्हणतो, हे काय आहे? याचा अर्थ सगळे डॉक्युमेंट्स महिपतकडे आहे आणि हे पेमेंट टू NK म्हणजे? अरे, हा NK कोण असेल? सायली म्हणते, NK म्हणजे नागराज किल्लेदार असेल तर. आता या सगळ्यांचा संशय नागराजकडे पूर्णपणे वळतोय प्रेक्षकांनो. आणि मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो आलाय, तुम्ही बघितलंच असेल काल. नागराज सुमनला त्रास देतोय आणि तिच्याजवळ कबुली देतोय की मीच आहे त्या खुनाचा मास्टर माइंड. मीच दादा आणि प्रतिमा वहिनीच्या खुनाची सुपारी दिली होती. आणि हे सगळं अर्जुन सायलीने ऐकलंय, कारण सुमनने तिच्या मोबाईलचा छुपा कॅमेरा तिथे रूम मध्ये ठेवून सगळं अर्जुन सायलीला व्हिडिओ कॉलद्वारे दाखवलंय. त्यामुळे आता सायली अर्जुनला कन्फर्म कळलंय की हे सगळं नागराजने केलंय. तर अर्जुन सायलीला आता ती फाईल पण मिळाली आहे, मोठा प्रूफ मिळालाय. सायली अर्जुन आता बाहेर आले महिपतच्या घराच्या आणि ते डिस्कस करतायत की आता आपल्याला खूप मोठा प्रूफ मिळालाय. NK यानेच काहीतरी पेमेंट वगैरे केलंय, ते प्रतिमा आत्याच्या फेक डेड बॉडीजच्या संदर्भात आहे सगळं. सायली म्हणते, आता आपल्याला NK हे प्रकरण शोधायला हवं. आता चैतन्य म्हणतोय, अरे अर्जुन, पण कोर्टाने आजची वेळ दिलेली संपली की. मग ते इन्स्पेक्टर म्हणतात, डोंट वरी, मी जरा वेळ एक्सटेंड करून येतो. आणि आता अजून त्यांना तिथे महिपतच्या घरात तपास करायचा आहे. इथे प्रतिमा त्या आणि या सुमनचा सीन दाखवलाय. प्रतिमा त्या आग्रहाने सुमनला म्हणत असतात, बस सुमन, तुला वाढते. आता सुमनताई तिथे टेबलवर बसल्यात जेवायला बरं का. नागराज लपून लपून सुमनला बघतोय, म्हणजे ही खरंच नाटक करते का खरंच हिचं दुखतंय हे नागराजला कन्फर्म करायचंय. प्रतिमा त्या म्हणत असतात, सुमन, आज तरी नीट जेव ग. अगं साधी बटाट्याची भाजी आणि वरण केलंय. मग सुमन म्हणते, वहिनी, मी केला असताना स्वयंपाक. प्रतिमा त्या म्हणतात, अगं इतकी वर्ष मी घरी नव्हते सुमन, तूच सगळं सांभाळत होतीस, आता मला करू दे, तू बरी हो. सुमनचं लक्ष जातं बरं का नागराजकडे आणि सुमन पुन्हा नाटक करायला लागते, आरडाओरडा करायचं. जा इथून, मला नाही जेवायचं, जा इथून, असं मोठ्याने आरडाओरडा करायचं, नाटक करायला लागते बरं का. रविराज येतात तेवढ्यात आणि म्हणतात, सुमन, अगं तू सुरक्षित आहेस. नागराज पण येतो समोर आणि म्हणतो, अगं सुमन, ओरडू नकोस, अगं मी आहे ना इथे, मी आहे, चिडू नकोस सुमन, शांत हो. रविराज शेवटी म्हणतात, प्रतिमा, तिला खोलीत घेऊन जा बरं, आधी तू घेऊन जा. मग आता प्रतिमा त्या सुमनला खोलीत घेऊन जातात. सुमनताई हे सगळं मुद्दाम करतायत प्रेक्षकांनो, जेणेकरून नागराजने त्यांना त्रास देऊ नये आणि नागराजला शंका येऊ नये. इकडे हा सचिन विचार करायला लागतो, काहीही करून सुभेदारांच्या घरात शिरायला पाहिजे. एवढ्या श्रीमंत घरातली माझी बायको आहे, त्याचा तर फायदा मला झालाच पाहिजे. हा साक्षीच्याच घरी अजून पडू नये बरं का. साक्षी येते तिथे आणि म्हणते, काय रे सचिन, कसला विचार करतोयस एवढा, काही प्रॉब्लेम झालाय का? सचिन आता तिच्याशी खोटं खोटं आणि गोड गोड बोलत म्हणतो, अगं सॅम, बघ ना, मी आपल्या फ्युचरचा विचार करतोय ग. अगं एवढे दिवस झाले, पण आपल्या रिलेशनचं पुढे काय करायचंय याचा आपण विचारच करत नाहीये. साक्षी म्हणते, त्याच्यात काय विचार करायचा आणि काय बोलायचंय? अरे सचिन, आपण लग्न करणार आहोत ना. आता सचिनला कळलंय की महिपत शिकरेला अटक झालीये. हे त्यांनी असं थोडंसं फ्लॅश त्याला आठवतंय असं सीन दाखवलाय.
म्हणजे त्याने बसल्या बसल्या मोबाईलवर पाहिलं होतं की महिपत शिखरेला अटक झाली आहे. सचिन ते आठवतो बरं का, आणि साक्षीला कसा गोल गोल बोलतो बघा. तिला म्हणतो, सॅम मी एका पायावर तयार आहे, तुझे मामा आले की आपण फायनल करू सगळं. साक्षी थोडी मनातून घाबरते आणि सचिनला म्हणते, मामा मामा कशाला हवेत तुला? सचिन म्हणतो, अगं असं काय करते सॅम, आपलं लग्न सगळं छान ट्रेडिशनल पद्धतीने करायचंय मला, त्यासाठी तर मोठ्या लोकांचा आशीर्वाद हवा ना. तुझे मामा कधी येणार आहेत परत? साक्षी लगेच म्हणते, अरे सचिन ते ना फिरतीवर असतात बघ कामावर, कित्येक महिने आमची भेट सुद्धा होत नाही बघ. सचिन म्हणतो, अरे ओके ओके हरकत नाही, पण सॅम आय होप सो ते लवकर परत येतील. आपल्या लग्नात मोठं माणूस हवं ना आशीर्वाद द्यायला. साक्षीला आता टेन्शन आलंय बरं का, काय उत्तर द्यावं, म्हणजे हिने स्वतःचं सगळं सत्य त्याच्यापासून लपवलंय, पण या सचिनला थोडं थोडं हिचं सत्य कळलंय, जवळपास बराच पास्ट कळलाय सचिनला, पण तो साक्षीच्या या परिस्थितीचा फायदा घेतोय. नेमका तो साक्षीच्या बाबतीत का असं करतोय ते कळायला मार्ग नाहीये. इथून पुढे महिपतचा सीन दाखवलाय. महिपत विचार करतोय मनात, साक्षीला मी सांगितलं तर खरी की प्रिया आणि नागराज पासून सावध राहा, पण त्या दोघांचा काही भरोसा नाहीये. ते साक्षीला गाफील ठेवून काहीही त्रास देऊ शकतात. पण कसं करू मी हे सगळं? महिपतला आता फोन हवाय बरं का साक्षीशी बोलण्यासाठी. आता तिथल्या कॉन्स्टेबलला महिपत गोडगोड बोलायचा प्रयत्न करतो. महिपत त्याला म्हणतो, अय पोऱ्या, अय इकडे ये. तो कॉन्स्टेबल त्याच्या जवळ येतो. महिपत त्याला म्हणतो, अय पोऱ्या, तू पनवेलचा आहे का रे? तुला कुठतरी पाहिल्यासारखं वाटतंय. अरे जरा जेलातल्या माणसाशी बोलाव बाबा. अरे बरं वाटतं जेलातल्या माणसाशी दोस्ती केली तर जेलातल्या माणसाला. पण त्या कॉन्स्टेबलनी काही त्याला भाव दिलेला नाहीये. इथून पुढे पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. सायली अर्जुन आता तिथून बाहेर पडले महिपतच्या घरातून. अर्जुन म्हणतो, मला असं वाटतं आपण सिनियरला हे सगळं सांगायला हवं आणि कन्फर्म करायला हवं सगळं. तेवढ्यात चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन तू जा तिकडे रविराज काकांकडे, माझं काम झालं की मी येतो. तेवढ्यात अर्जुनला सिनियर म्हणजे रविराजांचाच फोन आलाय. अर्जुन म्हणतो, अरे वा सिनियर, तुला 100 वर्ष आयुष्य आहे. अरे मी तुझ्याच बाबतीत बोलत होतो. अरे सिनियर, तुझ्याशी ना महत्वाचं बोलायचं होतं. सायली आणि मी तुझ्या घरी पोहोचतोच आहे. रविराजांचा फोन रिसीव्ह करून अर्जुन बोलतोय त्यांच्याशी. आता रविराज म्हणतात, अरे अर्जुन सायली तुम्ही या बेटा घरी, पण मी तुम्हाला यासाठी फोन करत होतो की तुला माझी मैत्रीण माहिती आहे ना, ती श्रद्धा, ती डॉक्टर श्रद्धा. अरे मी विचार करत होतो की तिला बोलवावं आणि सुमनला दाखवावं रे. अर्जुन आणि सायली जरा मनातून घाबरलेत. अर्जुनने पटकन फोन स्पीकरवर ठेवलाय आणि म्हणतोय, डॉक्टर श्रद्धा? का रे सिनियर? सायली पण आता ऐकते रविराजांचं बोलणं. रविराज म्हणतात, अरे पोरांनो तुम्हाला सुमनची अवस्था कळते ना? अरे मला वाटतंय की डॉक्टर श्रद्धाला दाखवणं तिला गरजेचं आहे. अर्जुन आता गडबडतो, त्याने फोन म्यूटवर ठेवलाय आणि सायलीला म्हणतोय, काय करायचं सायली? अरे डॉक्टर आली तर सुमन काकू नाटक करते हे कळून जाईल ना सगळ्यांना. सायली म्हणते, तुम्ही असं सांगा की आम्ही घेऊन येतो डॉक्टर श्रद्धांना, असं अर्जुन म्हणतो. आणि मग रविराजांचा फोन अनम्यूट करतो आणि म्हणतो, अरे सिनियर सॉरी सॉरी, जरा फोन म्यूटवर गेला माझा. अरे एक काम करतो आम्ही आम्ही ना इथे त्यांच्या क्लिनिकच्या जवळच आहोत त्या डॉक्टर श्रद्धाच्या, आम्ही त्यांना घेऊनच येतो डायरेक्ट. रविराज म्हणतात, हो हरकत नाहीये, चालेल, तुम्ही घेऊन या तिला. अर्जुन म्हणतो, चल सायली आता, म्हणजे त्याने फोन कट केलाय. आणि आता सायली आणि अर्जुन विचार करतात, आता नागराज काकाला गाफील ठेवायसाठी हे आपल्याला करावंच लागणार आहे. पुन्हा त्यांनी आता साक्षी आणि सचिनचा सीन दाखवलाय. बापरे प्रेक्षकांनो, आज भरपूर सीन दाखवलेत. आजचा एपिसोड रिव्ह्यू नक्की आवडेल तुम्हाला, लाईक करायला विसरू नका. सचिनला कोणाचा तरी फोन आलाय. आता हे सचिनचं नाटक आहे बरं का. सचिन म्हणतो, सॅम अगं माझ्या लंडनच्या मित्राचा फोन आहे, 1 मिनिट मी फोन रिसीव्ह करतो. आणि मुद्दाम मोठ्याने बोलतो बरं का. हॅलो, हा काय रे, माझं काम नाही केलंस? अरे यार काय तू, आणखीन 1 महिना? अरे यार माझे पैसे एक्सेस करायला मला किती वाट बघायला लावणार आहेस तू? ते काय मला माहिती नाही, माझे पैसे मला लवकर दे. असं म्हणून फोन कट करतो आणि वैतागल्यासारखा दाखवतोय साक्षीला. साक्षी म्हणते, काय रे सचिन, काय झालं? सचिन म्हणतो, काही नाही ग, जाऊ दे, तू स्ट्रेस नको घेऊस. साक्षी म्हणते, असं का बोलतोय सचिन, स्ट्रेस नको घेऊ म्हणजे? तू माझा प्रॉब्लेम तू तुझा प्रॉब्लेम मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? मग सचिन म्हणतो, अगं सॅम, तुला मागे मी सांगितलं होतं ना माझ्या बँकेच्या प्रॉब्लेम बद्दल. माझं अकाउंट ना मला ऑपरेट नाही करता येते. अगं माझा मित्र म्हणतोय की ही परिस्थिती अजून 1 महिना राहणार आहे. अगं माझ्या घरचा EMI भरायचा आहे ग, तिथल्या घरचा. केवढे खर्च आहेत ग माझ्या मागे. मग साक्षी म्हणते, अरे मग मी देते ना तुला पैसे. सचिन खूप मतलबी आहे प्रेक्षकांना, तो लगेच म्हणतो कसा, खरंच देशील सॅम मला तू पैसे? साक्षी म्हणते, हो देईल ना, किती पैसे द्यायचे तुला?
सचिन म्हणतो, "अगं 5 लाख रुपये द्यायचेत." साक्षी म्हणते, "अरे बापरे! 5 लाख रुपये? अरे सचिन, अरे म्हणजे आत्ता माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत रे. माझे मामा असते तर त्यांनी नक्कीच दिले असते, पण आत्ता नाही आहेत रे माझ्याकडे." सचिन आता निराश झालाय बरं का. लगेच म्हणतो कसा, "अरे यार, ठीक आहे, मी करतो काहीतरी." मग साक्षी म्हणते, "सॉरी यार सचिन." आता सचिन मनात विचार करतो, "आता अस्मिताला मस्का मारल्याशिवाय माझं काही खरं नाहीये. आता मला अस्मिताला कसं गोळ्यात घ्यायचंय काही कळत नाहीये." मग साक्षी पुन्हा त्याला म्हणते, "सॉरी रे सचिन." तो मनातल्या मनात विचार करत असतो आणि मग साक्षीला म्हणतो, "बरं सॅम, माझं ना जरा काम आहे, मी आलोच." आता हा ना प्रेक्षकांनो, या अस्मिताच्या घरी जाणार आहे, पुन्हा तिच्या हातापाया पडणार आहे. त्याला आता काहीही करून पैशाची गरज आहे. मग बघा ना, पैसे नाहीयेत तर दाढी पण वाढली आहे बिचाऱ्याची. दाढी करायलाही पैसे नाहीये, म्हणजे अतिशय क्रिटिकल कंडिशन दिसते याची. असं गंमत केली थोडीशी. तर आता अर्जुन सायली पोहोचलेत त्या डॉक्टर श्रद्धाच्या क्लिनिकमध्ये. डॉक्टर श्रद्धा इथे नाहीयेत, तर त्यांच्या या फ्रेंड आहेत कोणीतरी वाटतं. अर्जुन सायली त्यांना आता मनवतायत, की म्हणजे सुमन नाटक करतीये म्हणून आता त्यांनी या डॉक्टरांच्या सोबत मिळून पुन्हा एक प्लॅन केलाय. अर्जुन सायलीने आधी श्रद्धांशी बोलणं केलंय. मग अर्जुन म्हणतोय, "आय होप तुम्हाला डॉक्टर श्रद्धांनी सगळं सांगितलंय." त्या डॉक्टर म्हणतात, "हो, माझं बोलणं झालंय त्यांच्याशी." अर्जुन म्हणतो, "सुमन काकूंच्या बाबतीत जे काही आहे ते असं आहे, पण आम्हाला तुमची मदत हवी आहे." त्या डॉक्टर म्हणतात, "हे बघा, पण मला असं खोटं बोलणं जमणार नाही आणि मुळात तो पेशंट नसून तो पेशंट आहे हे भासवणं किती चुकीचं आहे आणि हे सगळ्यांना कळलं तर." सायली म्हणते, "हो डॉक्टर, आम्हाला कळतंय, म्हणजे तुम्हाला आम्हाला हे असं करायला सांगायचं नाहीच आहे, पण आमची पण मजबुरी आहे. प्लीज, म्हणजे डॉक्टर, सुमन काकूंच्या जीवाला धोका आहे हो, त्यामुळे आम्हाला असं करावं लागतंय." मग त्या डॉक्टर म्हणतात, "पण त्या ॲडव्होकेट रविराज किल्लेदारांना कळलं तर माझ्या करिअरचा प्रॉब्लेम होईल ना?" अर्जुन म्हणतो, "हे बघा डॉक्टर, श्रद्धा आणि रविराज किल्लेदार एकमेकांना खूप वर्षापासून ओळखतात. आपण त्यांना समजावून हे सगळं सांगू ना आपण का केलं, तर नक्कीच ते आपल्याला समजून घेतील. पण आत्ता तुमच्याकडनं हे कळलं की सुमन काकूला काहीही झालेलं नाहीये, तर हा प्रॉब्लेम खूप मोठा असू शकतो आमच्यासाठी. आय रिक्वेस्ट यू." मग आता त्या डॉक्टर म्हणतात, "बरं, हरकत नाही, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे." आणि लगेच ते रविराजांच्या घरी दाखवलेत. आता रविराज सांगतात त्या डॉक्टरांना की असा असा प्रॉब्लेम झालाय सुमनचा, आणि रविराज त्यांना म्हणतात, "मला श्रद्धाने सांगितलं की तुम्ही येताय डॉक्टर चेक करायला आमच्या सुमनला, पण आमच्या सुमनला जो मानसिक धक्का बसलाय तो जरा कठीण आहे. म्हणजे जरा असंबंध बडबडते, काही कळत नाहीये हो, आम्हाला काळजी वाटते आमच्या सुमनची." मग आता या नवीन डॉक्टर म्हणतात, "ठीक आहे, आय अंडरस्टँड, पण मला पेशंटशी म्हणजे त्या सुमनताईंशी बोलावं लागेल. मला त्यांना भेटता येईल का?" सायली अर्जुन म्हणतात, "हो, चला, आम्ही येतो तुमच्याबरोबर." सुमन काकूंच्या रूममध्ये ते लगेच घेऊन जातात त्या डॉक्टरांना. तिथे आता नागराज पण असतो बरं का प्रेक्षकांनो. नागराजला पण बघायचंय की सुमन खरं बोलतेय का खोटं बोलतीये. खूपच फास्ट घेतलाय त्यांनी सगळे सीन आज. आता त्या डॉक्टर सुमनला विचारतात, "कशा आहात तुम्ही सुमनताई?" सुमन काही बोलत नसते त्या डॉक्टरांशी बरं का. सुमन गप्प बसलेली असते. मग त्या डॉक्टर म्हणतात, "मला जरा सुमनताईंशी एकांतात बोलू द्याल का? तुमची हरकत नसेल तर?" मग नागराज म्हणतो, "माझी माझी हरकत आहे, मला इथे थांबायचंय." अर्जुन, सायली, सुमनताई लगेच बघायला लागतात नागराजकडे. नागराज म्हणतो, "डॉक्टर, तुम्ही काय बाय प्रश्न विचारतात माझ्या सुमनला, तर ती बिथरेल ना, मला थांबू द्या इथे." मग रविराज चिडून म्हणतात, "प्रतिमा, नागराजला सांग आपल्यासोबत बाहेर ये म्हणून." मग सगळेचे सगळे त्या खोलीतून बाहेर जातात. प्रतिमा त्या म्हणतात, "भाऊजी, चला बाहेर." आता मे बी सुमनला कन्व्हिन्स केलं असेल त्या डॉक्टरांनी, सगळं काय असेल त्यांचं बोलणं ते काही दाखवलं नाही आपल्याला. मग लगेच असं दाखवलंय की हे सगळे बाहेर वाट बघतायत डॉक्टरांची, आणि डॉक्टर बाहेर आल्या सुद्धा. आता बघा त्या डॉक्टर काय सांगतात सगळ्यांना. नागराज पण तिथेच आहे प्रेक्षकांनो. डॉक्टर आल्यात. मग रविराज विचारतात, "डॉक्टर, काय कशी आहे परिस्थिती आमच्या सुमनची? नाही म्हणजे काही मेजर इश्यू नाहीये ना?" मग त्या डॉक्टर म्हणतात, "सुमनताईंना बसलेला धक्का जरा मोठाच आहे, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन जरा ढासळलंय. मी तुम्हाला गोळ्या लिहून देते आणि या गोळ्यांनी काही फरक नाही पडला तर मी ट्रीटमेंट चेंज करून देईल." नागराज काळजीने म्हणतो, "डॉक्टर, आमची सुमन बरी होईल ना? मला टेन्शन आलंय हो." मग त्या डॉक्टर म्हणतात, "हे बघा, मी इतक्यात नाही सांगू शकत. त्यांना जो धक्का बसलाय तो जरा मेंटल ट्रॉमा आहे, आणि प्रत्येक माणूस कसा डील करतो हे ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर आणि त्यांच्या म्हणजे स्वतःवर अवलंबून आहे, आणि त्या या धक्क्यातून लवकर बऱ्या होतील असं काही वाटत नाहीये सध्या तरी." नागराज लगेच मोठ्याने म्हणतो, "सुमनची अवस्था त्या महिपतमुळेच झालीये दादा. बघ, बघ, अरे त्याने तुझाही जीव घेण्याचा प्रयत्न केला होता एकदा. नाही, माझा राग ना आता त्याने सुमनवर काढलाय. कळतंय मला सगळं.
मी त्या मैपत शिकरेला सोडणार नाहीये. सायली म्हणते, नागराज काका झालीये ना त्या महिपतला अटक आता? मग ते डॉक्टर म्हणतात, हे घ्या, ही औषधं वेळच्या वेळी द्या हं सुमनताईंना. मग त्या डॉक्टर निघून गेल्यात. रविराज त्यांना थँक्यू म्हणतात. सायली आणि अर्जुन आता नागराजकडे बघायला लागतात बरं का. नागराज मनात विचार करतोय, चला डॉक्टरांनीच कन्फर्म केलंय की सुमनचं मानसिक संतुलन बिघडलंय, आता ती सुमन काही लवकर बरी होत नसते, असं नागराज मनातल्या मनात विचार करत असतो. आणि अर्जुन सायली त्याच्याकडे रागाने बघत असतात. आणि आजचा हा एपिसोड इथेच समाप्त होतो. प्रेक्षकांनो, काल खूप बिझी होते, मुलीचा कार्यक्रम होता शाळेमध्ये, तिथून यायलाच उशीर झाला. काल ना मला कमेंट्सला रिप्लाय करता नाही आला. आय एम सो सॉरी प्रेक्षकांनो. आणि काल मला त्याचमुळे लग्नानंतर सुद्धा देता आला नाही. कालचा दिवस खूप हॅक्टिक गेला माझा, एवढा बिझी गेला ना काय सांगू प्रेक्षकांनो. असो, तर आज लग्नानंतरचा रिव्ह्यू नक्की येईल थोड्याच वेळात. तर आता पुढचा प्रोमो दाखवलाय त्यांनी. सुमन जवळ नागराज म्हणतो, प्रतिमा त्याला मी थांबतो वहिनी, असं म्हणून तो आता सुमनला धमकी देतो. प्रेक्षकांनो, त्याचा प्रोमो मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. सायली अर्जुनने जाताना सुमनला रिक्वेस्ट केली आहे की सुमन काकू, आपल्या हातात लवकरात लवकर पुरावा यायला हवा, म्हणूनच सुमनने तिचा फोन जो आहे ना तो ऑन ठेवलाय नागराजचं सगळं रेकॉर्डिंग करायला. आता इकडे सचिन आलाय आणि अस्मिताच्या हातापाया पडतोय. बोल ना अस्मिता माझ्याशी, तू माझ्याशी बोलली नाहीस ना, तू माझ्याशी बोलली नाहीस ना तर मी खाणं पिणं सोडून दिलं. अस्मिता प्लीज मला माफ कर ग, असं सचिन नाटक करतोय ऑब्विसली पैशांसाठी. आता अर्जुन सायली घरी पण पोहोचलेत आणि सचिनचं नाटक बघून त्यांना राग येतोय. बघूयात, मालिकेमध्ये प्रचंड घडामोडी वेगाने घडतात प्रेक्षकांनो. छान दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड, त्यात काही शंकाच नाही. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता नागराज स्वतःच कबुली देणार आहे त्याने केलेल्या गुन्ह्याची. मजा येणार आहे प्रेक्षकांनो पुढचे भाग बघायला. अर्थातच तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.